टीम आई चामुंडा भावाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय श्रीराम या नावानं आज वालिवचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. एक महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक रोमहर्षक असा मुकाबला इथे प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळेल. एक तगडी मॅच असेल कारण अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणारे या दोन टीम्स आहेत. मॅचला पकडून चालणाऱ्या दोन्ही टीम असा मी दोन्ही टीमचा उल्लेख करेन कारण अगदी ज्या पद्धतीनं सुरुवात करत शेवटी त्याला चांगला गोड शेवट देण्यामध्ये भावाळेकर ज्या पद्धतीनं प्रसिद्ध आहेत अगदी त्याच पद्धतीनं वालिवकर त्यांचाही तोच हातखंडा आहे. अगदी मॅचला पकडून खेळतात शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडाय करता तयार नसतात. अशा या दोन टीम्स एकमेकाच्या विपक्ष आहेत. म्हणजे मी माझ्यापर्यंत सांगतो की अगदी बॅलन्स 50-50 मुकाबला इथे तुम्हाला या मॅचच्या दरम्यान जरूर पाहायला मिळेल. चला गेम स्पीडअप करा आणि दोन्ही टीमला स्ट्रिक्टली वॉर्न आहे. समोर मागच्या साईडला जो मंडप आहे तिथे त्याच्या मागे बाईक आहे त्याचा मिरर खाली करा विनंती करतो. मागच्या साईडला तिथे बाईक आहे मागच्या साईडला आपल्या त्या मंडपाच्या मागे त्याचा मिरर खाली करा. हा तिकडे तिकडे इथनं दिसत नाहीये समोर काय. सुशांत उबाळे सुशांत तुझ्या मागे तिकडे या साईडला ती बाईक आहे ना त्याच्या मिरर खाली करा. मिरर या साईडची पहिलाच बॉल व्हॉट अ शॉट बॉलला पाठवलंय यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार षटकार 6. पहिलाच बॉल अप्रतिम असा स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. इथे दुसऱ्या बॉलवर विकेटची संधी आहे. धीरज ह्या बॉलच्या खाली आणि तदनंतरचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता कारण सूरज केणे नावाचं वादळ जे मैदानाच्या आतमध्ये रौद्र स्वरूप धारण करण्याच्या आधी त्याला परतीच्या प्रवासाला पाठवलंय. महत्वपूर्ण बॉल इथे युवराजच्या माध्यमातून सूरज केणे तंबूच्या आसराला परत. थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये जर आपण पाहिले तर 6 वाढ झाली होती. मात्र तदनंतर लगेचच ज्या फलंदाजानं षटकार खेचला त्या सूरज केणेला माघारी परतवला. खूप महत्वाची विकेट होती. 5 ओव्हरची मॅच आहे. नवीन फलंदाजांना मी विनंती करतो आपल्याला 1 मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये यायचंय कारण टीम आज एक आम्हाला क्वालिफाय करायचीच आहे. कालची एक मॅच शेवटची बाकी आहे अकलोली आणि झिडके. मात्र आज एक टीम आपल्याला क्वालिफाय जरूर करायची आहे. इथे जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटमध्ये परफेक्ट मिडल नाही आहे. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. तिथे वेगानं युवराज गेला असता बॉल कलेक्ट डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला असता तर अशक्य झालं असतं विकेट. मात्र इथे तेज धीरज आणि अशरफ दर्शवत असताना मी मगाशी जसा उल्लेख केला ना की अशरफ आणि फैजान हे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. मित्रांनो रोजाचा महिना आहे म्हणजे रमजानचा महिना आहे आणि तिथे अशरफ आणि फैजानला जर आपण पाहिलं तर या दोघांचाही आज रोजा आहे आणि रोजा असताना
पाणी तर सोडा थुंकी गिळता येत नाही आणि त्याबरोबर क्रिकेट खेळणं खूप कठीण गोष्ट असते. या दोघांची विशेष मी तारीफ करेन कारण बहुतांश टीम या महिन्यामध्ये खेळत नाही. जिथे एवढ्या कडक उन्हात हे दोघंही आज आपल्या टीमच्या सोबत इथपर्यंत आलेत. पुढचा बॉल, हा बॉल अगदी योग्य तऱ्हेनं विकेटच्या मागे डॉटच्या स्वरूपाने निघत असताना अगदी चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. युवराज एक नवं टॅलेंट आहे व्हॉल्यूम मधलं, अगदी काबिल तारीफ अशी कामगिरी त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. योग्य टप्प्यावर डिलिव्हर करत असताना बॉलला विकेटच्या मागे धीरज झाच्या हातापर्यंत घेऊन जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला, यावेळेस मात्र तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं गेल्यानंतर तुमच्याकडे चान्स नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि तिथनं बॉल सरळ ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 सज्ज होईल युवराज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. यावेळेस बंदुकीची गोळी लागल्यावर तसा धारातीर्थी होतो ना खेळाडू, अगदी तसा हा बॉल गोळीप्रमाणे जाऊन देहष्टीवर लागला आणि मग तिथे खेळाडू अक्षरशः बॅट हातातनं खाली टाकून खाली पडला. अगदी चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. ओव्हर समाप्त झाली नंबर 1 ची. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती 11 रन्स, 11 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 करता बघूया कुणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल. बहुतेक संदीप सांबरे पांड्या या नावानं ओळखलं जातं आणि तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला गोलंदाजी करण्याकरता येताना जरूर पाहायला मिळेल कारण त्या खांद्यावर ती थाप पडताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. वेळेच्या बाबतीत सहयोग करावा लागेल तानाजी कारण 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि आज आपल्याला एक टीम क्वालिफाय करायचीच आहे. त्यामुळे ही मॅच थोडीशी स्पीडअप व्हावी हीच अपेक्षा, कारण कुठल्याही एक टीमला बेनिफिट मिळावा नाही म्हणून शेवटची मॅच आम्ही काल खेळवली नाही. 6:15 वाजले होते तरी ती मॅच न खेळवण्याचाच निर्णय घेतला कारण पहिल्या इनिंग नंतर सूर्यास्ताला गेला असता आणि मग तिथनं कुठल्या एका टीमला बेनिफिट त्याचा मिळू नये याच हेतूनं आपण ती मॅच स्टॉप केली. संदीप सांबरे आणि त्याच्या विपक्षामध्ये अविनाश आहे स्ट्रायकर एंड करता बॅटिंग करण्याकरता. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला जरूर मिळेल. कोण विजयी होईल आणि कोण गणेशपुरीच्या विपक्ष आजच्या दिवसातील शेवटची मॅच खेळेल हे सर्वांनाच पाहायचंय. बॉल अगदी चांगला आहे. आज खूप चांगल्या लाईननं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय संदीप सांबरे. वालिवकरही आज खुश असतील या खेळाडूवर जेही युट्यूबच्या माध्यमातून वॉच करतायत. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी योग्य लाईन न मारा करतोय. वाह काय गोलंदाजी आहे. मात्र यावेळेस सेल्फ फॉलो थ्रू मध्ये नामी संधी चालून आली होती. ती संधी इथे दवडली गेली आहे. कॅच सुटला आहे हातातनं. 1 रन तिथे मिळेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 ऑन बोर्ड. 12 धावा या धाफलकावर आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया उर्वरित 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट ते मैदानाच्या आतमध्ये खेळवलं जाईल याकडे जरूर आपल्या सर्वांचंच लक्ष राहील. भावाळे आज आई चामुंडाई या नावानं मैदानाच्या आतमध्ये आहे. जय श्रीराम या नावानं आज आपल्याला वालिवचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल इथे पुढे खेळवला. फलंदाजाला बंदिस्त केलं. योगेश सारखा एक महत्वपूर्ण खेळाडू, एक ऑलराऊंडर परफॉर्म करणारा खेळाडू विपक्षामध्ये जरी असला तरी संदीप सांबरे हाही खेळाडू कुठेही कमी नाही आहे आणि ते तो मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य तऱ्हेने दाखवत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये फोर्स केलं बॉलला, फेकून दिलं बॉलला लॉंग सीमारेषा पार. एक हाय अँड हँडसम उत्तुंग स्ट्रोक, षटकार. 6.
थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 18 या आकड्यावर. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना यावेळेस फिरवलं, टर्न केलं, मात्र अतिरिक्त टर्न प्राप्त झाला, त्यामुळे पंचांनी हेरलंय आणि इथे आम्हाला इशारा केलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ते 19 वर. षटक क्रमांक 2चा खेळ तो आपण पाहतोय. आई चामुंडाई चषक 2024 शानदार पर्व आहे. ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिथे फैजानने क्विक फिल्डिंग केली. त्यानंतर रिटर्न तेवढाच युवराज आहे तिथे आणि खूप चांगल्या पद्धतीनं युवराज अगदी चांगली फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ही पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार चौकार खाल्ल्यानंतरही त्यांना 11 धावा खर्च केल्या. या मैदानावर 11 धावा 10 धावा खूप कमी संबोधल्या जातात एक ओव्हरमध्ये. इथे निश्चित बिमर आहे. एक रन डबलला कन्वर्ट काय करतोय खेळाडू ते कळत नाहीये. सद्दाम आहे मला वाटतं त्या क्षेत्रामध्ये आणि खराब कामगिरी त्याच्याकडनं जरूर पाहायला मिळते. 9+2 एकंदर 3 धावा, ज्या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 22 वर. शेवटचा चेंडू अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी. या फ्री हिटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या फ्री हिटच्या बॉलवर एखादा मोठा फटका खेळला जाईल का? चांगला बॉल कमबॅक करणारा बॉल इथे जरूर पाहायला मिळालाय. अप्रतिम गोलंदाजी. आपल्याकडे जे कटर कॉम्बिनेशन आहे ते यावेळेस जरूर दाखवत असताना, आपल्या बोटांची जादू त्या फलंदाजाला दाखवत असताना अगदी योग्य तऱ्हेनं बॉलवर फिंगर रोल केले, कट केलं बॉलला आणि फलंदाजाच्या वीक झोन मधनं हा चेंडू हाताळला. तिथे खाली राहत असताना बॉल विकेट किपर अशरफच्या हाताचा भेद घेतोय आणि एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 2 एंड आहेत या मैदानावर. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर 3 एंड उजव्या हाताच्या फलंदाजाकरता पोषक आपल्याला पाहायला मिळतात. 2 एंड डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला पोषक ते आपल्याला पाहायला मिळतात. कारण टेनिस बॉल क्रिकेट आहे. पोषक याकरता म्हटलं जातं ना की टेनिस बॉल क्रिकेट हे हवेच्या झोताबरोबर चालतं. जिथे हवेचा प्रचंड वेग आहे तिथे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त फलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो. कारण या चेंडूचं वेट लेदर बॉल इतकं नाही आहे, त्यामुळे हवा कापणं या चेंडूला खूप वेळा कठीण होतं. युवराज आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 करता कंटिन्यू केलं गेलंय. पहिल्या षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर होता. तदनंतर त्यालाच पुन्हा एकदा प्राचारण केलं गेलंय. युवराजच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड करणं फलंदाज अविनाश आहे. 3 बॉलमध्ये 2 धावा त्यांना आतापर्यंत धावफलकावर जोडल्यात. या दरम्यान फुलटॉस होता तिथे चांगली फिल्डिंग थोडासा पुढे जरूर निघून गेला होता, मात्र तदनंतरही त्या चेंडूवर नजरा अगदी त्यानं घडवून ठेवल्या आणि शेवटच्या क्षणी आपल्यापासून दूर जाणाऱ्या बॉलला त्यानं येतो मेरे बाय हात का खेळ आहे अशा पद्धतीनं त्यानं त्या बॉलला तिथे फील केलं, कलेक्ट केलं, रन सेव्ह केलं आपल्या टीम करता. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 23 या आकड्यावर. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि ती शांतता अगदी योग्य तऱ्हेनं मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केली आहे सध्या टीम जय श्रीराम वालीवनं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉलला हवेमध्ये उडवलंय, खाली क्षेत्राची निवड. तिथे कमलेश बॉलच्या मागे धावतोय, मात्र त्याचा पाठलाग तो अपुरा ठरेल. बॉल यावेळेस त्याला बीट करत असेल करून निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. चौकारावर कन्वर्ट झालाय 4. थँक्यू डीजे. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ झाला. युवराज सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. थोडंसं हितक्रूज त्याच्याशी करताना धीरज झा आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र शांत ठेवलंय बॅटरला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता कॉल आहे, वेगानं आलाय. निलेश सांबरेची फेकी चांगली होती, मात्र मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर कलेक्शन ते करत असताना चुकी झाली युवराजच्या माध्यमातून आणि 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोहोचते येते 29 वर. 1 रन या मॅच मधली महत्वाची आहे, कारण इथे ना पुढे जाऊन शेवटची मॅच खेळण्याकरता कोण पात्र ठरेल हे पाहण्यालायक ठरेल.
युवराज आपल्या षटकातील पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, यावेळेस मात्र वळवलंय, कमलेशला बीट केलंय, मात्र संदीप सांबरे तिथे जीवाच्या आकांतानं धावला, मात्र अखेरच्या क्षणी त्याला बीट करत असताना बॉल निघून गेला प्रवेशद्वाराच्या दिशेनं चौकारामध्ये 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या उर्वरित 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल याकडे सर्वांचंच लक्ष राहणार आहे. विशेषतः योगेश भालेकर तो बॅटिंग कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण रनआउटचे जे चान्स होते ते थोडेसे दवडले गेले आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर त्याच जीवनदानाच्या मदतीनं अगदी चांगली धावसंख्या धावफलकावर उभी राहताना आपल्याला पाहायला मिळते. 34 धावा. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. युवराज आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू, समोर त्याच्या विपक्षामध्ये अविनाश आहे. इथे समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक खेळलं होतं, तिथे गोलंदाजाच्या डोक्यावरनं गेला आणि जोपर्यंत बॉलला उचललं गेलं एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. नंबर 3ची 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस. धावसंख्या धावफलकावर 35 आहे. चला वेळ न घेता लवकरात लवकर पाणी घेऊन जायचं असेल तर अगदी विदिन मिनिट आपल्याला लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे. फलंदाजाला पाण्याची गरज आहे, धावत जायचं आहे आपण मैदानाच्या आतमध्ये, किंवा इथनं बॉटल पाठवा आमचे कोणी. अशरफ मंसूरी येतोय, नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता त्याला प्राचारण केले गेले. षटक क्रमांक 4 ती हाताळण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. चला गेम स्पीडअप करा, मॅच ऑन करा, वेळ घेऊ नका हीच विनंती करतोय आम्ही प्रत्येकाला. इथे फटका फसलाय की जाईल बाहेर, क्षेत्ररक्षक आशा भूत नजरेनं पाहत राहील. बॉल त्याच्या मस्तकावरनं संघर्षाचा शंकनाद करत सरळ सीमारेषा पार डाऊन द ग्राउंड खेळलेला हा दर्जेदार षटकार 6. थँक्यू डीजे. एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला, षटकांमध्ये कन्वर्ट केलाय बॉल. यावेळेस मात्र मिस केलंय. मला वाटतं बॅटची कडा घेतली होती का? हो, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल तिथे वळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या 42. षटक क्रमांक 4चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. टावकुरे हातानं या एंड कडनं पोषक आणि पूरक वातावरण आहे. त्या एंड कडनं बॅटिंग करत असताना तुम्हाला सध्या फलंदाज योगेश भालेकर तो पाहायला मिळतोय. मात्र चांगला बॉल योगेश भालेकरला बीट करणार, अगदी त्याच्या वीक झोन मधनं बाहेर निघाला हा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. योगेशच काय कितीही चांगला डावकुरे हाताचा फलंदाज तुम्ही उभा केला तरी त्याच्या विपरीत हा बॉल नेहमीच कारगिल साबित होईल. अगदी त्या क्वालिटीचा बॉल होता अशरफचा.
इथे खराब चेंडू आणि त्याला योग्य ती पनिशमेंट फेकून दिलंय बॉलला यावेळेस दूर सीमारेषा पार मिड विकेटच्या क्षेत्रातनं इथे आलो षटकार 6. दोन षटकार आलेत या ओव्हरमध्ये आणि या 2 षटकारानंतर थोडासा विचार जरूर करावा लागतोय टीम वालिवला. या मॅच मध्ये जर त्यांना त्यांचं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे तर इथे त्यांच्या गोलंदाजांना अगदी चांगला मारा तो मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. चांगला बॉल पुढे खेळवला बॅकलिपला खाली करायला भाग पाडला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. बॉल हातामध्ये का ठेवला गेला आणि तिथे विकेट आली. एक सिंगल येत होती. सिंगल नंतर बॉल जर लगेच रिटर्न केला असता तर मग तिथे दुसऱ्या रनचा चान्स नसता. मात्र बॉल हातामध्ये ठेवला आणि इथे विकेट आली. जी विकेट एक्सेप्ट होती ती विकेट नाही मिळाली. जी फलंदाज योगेशला बाद करण्याचा मनसुबा होता मात्र तिथे अविनाश बाद झाला आणि त्याच्या जागी या आधीच्या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो जो लेट मैदानामध्ये आला आणि तिथे आल्यानंतर त्यानं अगदी विध्वंसक अंदाजामध्ये बॅटिंग केली. नवनाथ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आलाय. या ओव्हर मधले आतापर्यंत एकंदर आपण पाहिले तर 5 चेंडू समाप्तीला आलेत. 5 चेंडू नंतर 49 धावा 49 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल आहे कमी गतीनं चांगला बॉल तिथे तानाजीला बीट करतोय बॉल आणि मग थांबवणं थोडस कठीण असेल का आणि इथे बॉल क्लिअर करतोय लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामधनं बॉल सीमारेषेच्या पार चौकारच्या. थँक्यू. भूतपूर्व क्रिकेटर आणि एक उत्कृष्ट पंच राजेश हीर पप्पू यांचं इथे आगमन होतं. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता निलेश सांबरे येतोय गोलंदाजी करण्याकरता. संदीप सांबरेला आपण पाहिलं होतं. निलेश सांबरे बंधू आहेत. अगदी खूप छान क्रिकेट वालिवच्या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संदीप सांबरे, निलेश सांबरे, वसंत सांबरे या सर्वांचंच धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 धावा आहेत. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. गोलंदाज पुढचा बॉल इथे फटका सजवलाय तो जाईल उंच हवेतनं सरळ मिड विकेटच्या सीमारेषे पार. षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकाराच्या मदतीनं अगदी वेगानं वाढत असताना ऑन साइडला चांगला फटका आहे तिथे संदीप सांबरेच्या मस्तकावर दस्तक. खेळाडू कक्षाला अभिवादन. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. निलेश सांबरे याच्या विपक्षामध्ये आक्रमण. नवनाथ खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅक टू बॅक 2 स्ट्रॉंग हिट्स. यावेळेस मात्र पुण्याचा एकदा चांगला फटका आहे संदीप सांबरे. यावेळेस तो हतबल, तो हताश, कारण अचानक बॉलला बाउन्स केला आणि अनपेक्षित बाउन्स जेव्हा होतो तेव्हा मग खेळाडूला आपल्याला दोष देता येणार नाही.
इथे अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळाला. त्याच्या डोक्यावरनं अचानक बॉलनं उसळी घेतली आणि तिथे चौकारामध्ये बॉल कन्वर्ट झाला. 4च्या मदतीनं धावसंख्या वाढत असताना जाऊन पोचती. इथे एकंदर 69 खूप मोठी ओव्हर आहे. चांगला बॉल, यावेळेस एक चांगला बॉल, एक सिंगल मध्येच बॉल कन्वर्ट केला जाईल. आणि काय चाललंय मैदानामध्ये, पूर्णपणे लक्ष विचलित झालेलं क्रिकेट आपण इथे पाहतोय. खराब क्रिकेट, जिथे 2 होत्या तिथे 3 दिल्या आणि हे काय केलंय मैदानामध्ये नवनाथला माघारी परतवलंय. जिथे त्याच्या एंडकडनं पोषक आणि पूरक वातावरण आहे तिथे योगेश भालेकर जरी उत्तम दर्जाचा क्रिकेटर असला तरी तो डावकुरे हातावर बॅटिंग करतो. या मैदानावर तेवढीची साथ नाहीये डावकुरे हाताच्या फलंदाजाला या एंडकडनं, विशेषतः समालोचक कक्ष एंडकडनं जेव्हा गोलंदाजी होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 71 71 ही धावसंख्या दाफलकावर आहे. अजूनही या षटकातील आपण जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 2 बॉलमध्ये निलेश सांबरे काय करेल ते पाहण्याला जरूर ठरेल. इथे फटका चांगला सजवला, क्षेत्ररक्षक आहे मात्र मागे, जोपर्यंत प्रोटेक्शन देईल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केला जाईल. बघा इथे एक सिंगलवर थांबावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये डावकुरे हाताचा फलंदाज कितीही जोर लावत तिथे जरी फटके खेळला तरी ते त्याच्या विपरीत स्थितीमध्येच जातील. ते आपल्याला पुन्हा एकदा त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये येत असताना. निलेश सांबरेच्या षटकातील शेवटचा बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तर या ओव्हरमध्ये टोटल 19 आली आहे. चांगला बॉल, षटकाची उद्घोषणा, षटकाची समाप्ती झाली आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकानंतर 72 धावा दाफलकावर. विजयाकरता 73 धावसंख्येचं लक्ष्य. 72 रन्स म्हणजे एक चांगली टोटल धावफलकावर उभी केली आहे. 73 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय आणि या 73 धावसंख्येला काय धावफलकावर जोडलं जाईल की त्यापासून वंचित ठेवलं जाईल, उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. चला सलामीचे फलंदाज लगेच मैदानामध्ये या.
पहिले षटक नवनाथच्या हातामध्ये आहे आणि धीरज त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट चांगला फटका आहे एक सिंगल त्यावर समाधान मानावं लागेल कारण खूप चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली 5 ओव्हरची मॅच आहे आपण जर पाहिलं तर एक चांगलं लक्ष ते सेट केलं गेलंय 73 धावा या विजयाकरता धाफलकावर लावायच्या आहेत आणि नवनाथ त्याला तुम्ही गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय निलेश सांबरेच्या विपक्षामध्ये इथे निलेश सांबरे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात एक अप्रतिम फटका सजवतोय ओव्हर द बॉलर हेड बॉलला त्याने फेकून दिलंय सीमा रेषा पार षटकार 6 एक चांगला फटका इथे आपल्याला जरूर पाहायला मिळालाय अप्रतिम स्ट्रोक समोरच्या क्षेत्रामध्ये डाऊन द ग्राउंड तिथले फटके नेहमीच आल्हाददायक असतात यावेळेस मात्र नोचा इशारा आणि 9+4 असं तुम्ही त्यावर जरूर ऍड करू शकता कारण निलेश सांबरे हे खूप मोठं वादळ आहे हे वादळ जर मैदानाच्या आतमध्ये घुंगावायला सुरुवात झाली ना तर मग कितीही मोठा गोलंदाज त्याच्या विपक्षामध्ये येऊ दे त्याला नामशेष केल्याशिवाय सोडत नाही अगदी ती गुणवत्ता या खेळाडूमध्ये ठासून भरली आहे तो निलेश सांबरे सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय यावेळेस एक अप्रतिम असा फटका 9+4 टोटल 5 थँक्यू विजय अगदी चांगला फटका इथे निलेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला 9 बॉल होता आणि त्यावर आक्रमण आले आता तर त्याला एक बेकऑफ फटका खेळण्याची संधी आहे कारण बॉल आहे फ्री हिटचा बॉल उडवलाय तो सरळ भावेश पाटीलच्या स्वागताला जाईल सीमा रेषेच्या पार षटकार थँक्यू डीजे 3 चेंडूचा खेळ धावसंख्या 18 या आकड्यावर पहिल्याच ओव्हरमध्ये मॅचवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये आम्ही आहोत आम्ही कुठेही मागे नाही आहोत या मॅचच्या सुरुवातीला मी एक गोष्ट म्हटली होती ना की या दोन्ही टीम्स त्या अशा आहेत की त्या शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत मॅचला सोडण्याकरता तयार होणार नाही लढवय्या खेळाडूंचे संच आहेत 73 धावसंख्येची गरज आहे आणि त्याचा अगदी योग्य तऱ्हेनं पाठलाग सध्या सुरू झालाय इथे निलेश सांबरे वाह आजच्या दिवसातला सर्वोत्तम स्ट्रोक शॉट ऑफ द डे अप्रतिम फटका सुपर काय फटका सजवलाय काबिल तारीफ थँक्यू हा फटका जेव्हा सजवला ना काही क्षणाकरता मैदानामध्ये तुम्हाला विराट कोहली बॅटिंग करतो की काय असं प्रतीत होईल अगदी त्याच्या स्टाईलना काय फटका खेळलाय अप्रतिम फटका अगदी बॉल छातीच्या जवळ आला होता आणि तिथनं पिक केल्यानंतर एक अप्रतिम स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर वरनं बॉलला चौकारामध्ये कन्वर्ट केलंय 4 चेंडूचा खेळ तदनंतर धावसंख्या 22 पुढचा बॉल या ओव्हर मधला ऑन साइडला चांगला फटका आहे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनेल प्रेक्षक आनंदित होतील अगदी त्या पद्धतीचा फटका पहिल्या षटकात 26 धावा धावफलकावर आहेत आणि अजूनही या ओव्हरचा 1 बॉल शेष आहे सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज यावेळेस मात्र बॅकलिपला खाली गेलं सिंगलच्या उद्देशाने खेळला आणि एक धावसंख्येच्या मदतीनं धावफलकाला वाढवलं धावसंख्या 27 या आकड्यावर पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वाला आला या पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेरीस 27 धावा या धावफलकावर अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली निलेश सांबरे अगदी शिडशिडीत बांधाचा खेळाडू मात्र खूप चांगली बॅटिंग करण्याकरता जरूर ओळखला जातो
आणि ती चांगली बॅटिंग त्याने मैदानामध्ये केली आहे. येणारे 24 चेंडू इथनं शेष आहेत आणि त्यामध्ये 46 धावा तुम्हाला विजयाकरता बनवायच्या आहेत. 24 बॉल रिमेनिंग अँड 46 रन रिक्वायर्ड टू विन. 46 धावा त्या विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत. लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये तुम्हाला सातत्यानं रन्स ज्या बोलावे लागतात त्याचं कारण हेच आहे, कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठेही तुम्हाला तो गुणफलक मैदानाच्या आतमध्ये तो धावफलक पाहायला मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला लाईव्ह कॉमेंट्रीमध्ये सर्वात प्रथम रन्स किती झाल्यात हे सांगणं बंधनकारक असतं. $72 ऑन बोर्ड. 73 रन्स रिक्वायर्ड टू विन आहे. 73 धावा तुम्हाला धावफलकावर जोडायच्यात. इथे हा बॉल पाहिला आणि सोडून दिला. बाकीचे काम आमचे पंच पूर्ण करतात. इशारा आलाय त्यांच्याकडनं व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 28. गोलंदाजीच्या ट्रॅकवर योगेश भालेकर आहे. निलेश सांबरेच्या विपक्षामध्ये योगेश भालेकर आणि निलेश सांबरे अशा पद्धतीचं हे द्वंद्व युद्ध सध्या मैदानामध्ये पाहत आहे. आणि निलेश तो बहरामध्ये आहे. मगाशी मी त्याचा उल्लेख केला ना की कितीही चांगला गोलंदाज त्याच्या विपक्षामध्ये आला तो त्याला डिस्ट्रॉय करू शकतो. इथे बॅकलिपला खाली गेलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. निलेश सांबरे या खेळाडू करता एक जे इंग्लिश मधलं वाक्य आहे ना ते खूप लागू होतं. ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड ऑफ अटॅक्स. तुम्ही कितीही चांगला अटॅक त्याच्या विरोधात उभा करा तो त्याला डिस्ट्रॉय निश्चित करेल. धीरज सध्या स्ट्रायकर कडे आहे. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल तो. इथे मात्र बॅकलिपला खाली केलं. सिंगलच्या उद्देशानं बॉलला खेळलं. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1 रनच्या मदतीनं दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर एंड बदललंय. खेळण्याची जी ढब आहे ती बदलली आहे. अगदी बॅकलिपला खाली करत असताना सिंगल्सवर लक्ष केंद्रित करतायत आणि ज्यानंतर धावसंख्या 30 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. योगेश भालेकर आणि निलेश सांबरे या दोघांमधला हा संघर्ष सध्या तुम्ही पाहताय. इथे नोचा इशारा आलाय. नोचा इशारा आलाय. रन्स मिळू शकतात. इथे 1 रन जरूर घेतली मात्र बॅकअप मध्ये खेळाडू आहे. तिथे लक्ष्मण रेषा तिचं उल्लंघन झालंय. पंचाने इशारा केलाय नोचा. 1+1 एकंदर 2 धावा इथे जोडल्या जातील. 32 धावा धावफलकावर. लेग बाईचा इशारा दिलाय पंचांनी तिथे. फ्री हिटची संधी आहे धीरज झहाकडे. पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका खेळलाय. विकेट मिळण्याची संधी मात्र विकेटच्या कोपऱ्यावर बॉल फेकला आणि त्याचाच फायदा. तिथे 1 रन अधोरेखित झाला. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 33 या आकड्यावर. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. 73 धावसंख्येचा पाठलाग. इथनं 40 धावा त्या धावफलकावर लावायच्या आहेत. 21 चेंडू शिल्लक आहेत. जो रिक्वायर्ड रन रेट खूप मोठा होता तो आटोक्यात आलाय या 2 ओव्हरच्या खेळामध्ये. वाह, आज निलेश सांबरे या नावाला एक वेगळं वलय निश्चित प्राप्त होईल कारण आजची त्याची इनिंग अगदी बहरदार आहे. 9 चेंडू आणि 32 धावसंख्येवर तो बॅटिंग करतोय. या सीझनची ही सर्वोत्तम इनिंग त्याची ठरू शकते.
नवीन चेंडू घ्यावा लागेल, तोच चालेल, कारण पॉवर प्लेच्या 2 ओव्हर आहेत आणि 2 ओव्हर पॉवर प्ले म्हणजे तुम्हाला नवीन बॉलच घ्यावा लागेल. अन्यथा मग जो बॉलवर तुम्ही खेळताय त्याला क्लिअर करून घ्या आणि त्यावर खेळा. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर 39 धावा. काय बॅटिंग करतोय यात निलेश. आज प्रत्येक प्रेक्षकाच्या गळ्यातला ताईत बनेल तो निश्चित, यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. कारण सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये प्रभावित केलं अशोक जाधवनं, त्यांना अर्धशतकीय इनिंग खेळली आणि तिथे प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल एक चांगली जागा निर्माण झाली. आजचं हे संध्याकाळचं सत्र निलेश सांबरे काय आपल्या नावावर करतोय ते पाहण्यालायक ठरेल. पुढचा बॉल, खोल टप्प्याचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने तिथे खोदून काढला, बॉलला सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. एकच रनवर समाधान, तसा कॉलही त्याने केला. 1 रनच्या मदतीनं षटक जर आपण पाहिलं तर त्याची उद्घोषणा झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 40. एक चेंडू शिल्लक आहे, माफ करा, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, कारण पहिला बॉल वाईट होता आणि तिसरा बॉल न होता, त्यामुळे एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले. येणारे 19 बॉल विजयाकरता 33 धावसंख्येची गरज. मॅच अगदी फिरवली आपल्या बाजूनं. इथे धीरज रिव्हर्स अटेम्प्ट करताना पाहायला मिळाला. 1 रन वर तिथे समाधान मानावं लागेल. थोडासा वेगळा रिव्हर्स खेळतो धीरज, कारण रेग्युलर रिव्हर्स खेळत नाही हा खेळाडू, आणि जेव्हा रिव्हर्स खेळतो थोडासा वेगळा रिव्हर्स खेळताना तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक संधी, एक मोका सुद्धा त्याला मिळाला. इथे झेल सोडला गेला. जिवंताना बरोबर 1 रन आली. 1 रनच्या मदतीनं धावसंख्या 41. येणारे इथनं बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयाकरता धावा भरवायच्या आहेत 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील की या 32 पासून वंचित ठेवलं जाईल आपण पाहणार जरूर आहोत. मात्र चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका हीच विनंती करतोय मी सर्वांना. कारण शेवटची मॅच आपल्याला जास्तीत जास्त षटकांची किमान 4 ओव्हर तरी आपल्याला खेळवायची आहे, कारण त्यापेक्षा खालच्या ओव्हरच्या मॅचेस आम्ही या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळवणार नाही आहोत. किमान 4 ओव्हर तरी शेवटची मॅच ही खेळवावीच लागेल. सूरज केने गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिला बॉल धीरजच्या विपक्षामध्ये. इथे उजव्या खूप जास्त बाहेर राहिलाय बॉल. पंच आमच्याशी जोडले गेलेत, इशारा आला, इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पुढे सरकार असताना 42. चांगलं क्रिकेट ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम. जैसे को तैसा मिला तो बडा मजा आहे, हे एक वाक्य आहे ना, अगदी तसं जशास तसं चोख प्रत्युत्तर ते सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे 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 पंचांचा निर्णय तो काय असेल ते पाहण्यालायक. आणि इथे एक फेअर बॉल आहे, कारण शफल झाले. तुम्ही जेव्हा ऑफ स्टंपच्या बाहेर 4थ्या आणि 5व्या स्टंपच्या जवळपास तुमचा पाय घेऊन येता तिथे मग तुमचा रिच वाईट ऑन होतो, आणि रिच वाईट जेव्हा ऑन होतो तेव्हा मग पंच काय अंदाज लावतात ते पाहण्यालायक ठरतं. आणि ते झालं यावेळेस. एक फेअर बॉल तो पाहायला मिळाला. फटका फसलाय विकेटच्या मागे. आता माघारी जावं लागेल धीरजला. विकेट मिळतीये. पहिल्या विकेटचं बदल. पहिला खेळाडू धीरज बॅक टू द डगआउट. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सूरज केणे आपल्याला पाहायला मिळतं. नवीन बॅटर अशरफ मंसूरी आलाय.
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. उजव्या स्टीवरनं चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं. अशरफला तिथे बंदिस्त केलं, शांत ठेवलं. आतापर्यंत पारड निश्चित जड राहिलंय टीम जय श्रीराम वालीवचं. मात्र इथनं पुढे काय घडेल ते पाहण्यालायक ठरेल. कारण जसजशी मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये येते ना तिथे मॅच अंडर प्रेशर येते आणि मग प्रेशरमध्ये आल्यावर तिथनं पुढची सिच्युएशन काय ते पाहण्यालायक जरूर ठरतं. यावेळेस मात्र खूप जास्त बाहेर पंचारी दोन्ही हात समांतर आणलेत. इशारा केला इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 43-30 धावसंख्येची इथनं अजूनही गरज आहे विजया करता. 15 बॉल आहेत, 15 चेंडू आणि 30 धावा या मॅच मध्ये गरजेच्या आहेत. यावेळेस फटका फसलाय का? हो, तो फटका फसलाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल खेळाडू बाद. अशरफ मंसुरी तंबूच्या असलेला परत. थँक्यू डीजे. फैजान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. वालीव संघाची एक गोष्ट माझ्या लक्षात आली नाही. जर आपण पाहिलं तर निलेश सांबरे इन्फॉर्म आहे. तो जर खोड्यानं धावा ओढतोय तर मग तो एवढे बॉल नॉनस्ट्राईक एंडकडे का? तिथे त्याला कोणीही सिंगल काढून स्ट्रायकर एंडकडे आणण्याचा प्रयत्न केलाच नाही. त्यामध्ये निश्चित इथे यश मिळालंय भावाळे टीमला. या मॅच मध्ये कुरघोडी करण्याची तीच एक नामी संधी आहे त्यांच्याकरता. येणारे 2 बॉल जर सूरजनं फैजानला शांत ठेवलं तर या मॅच मध्ये निश्चित जागा निर्माण होईल. यावेळेस मात्र त्याला शांत ठेवणं खूप कठीण काम आहे. कारण हा खेळाडू ज्याला 6 चेंडूत 6 षटकार झडतानाही आम्ही पाहिलंय, फैजान मंसुरी, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यानं यावेळेस पहिलाच बॉल उडून फेकला सीमारेषा पार षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या वाढतीये. पुढे सरकून जाऊन पोहोचते होती 49 वर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे खोदून काढला बॉल समोरच्या बाजूने जरूर खेळला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1 वरच समाधान मानावं लागेल. ओव्हर समाप्त झाली नंबर 3 ची. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावसंख्या 50. येणारे शेवटचे 12 बॉल विजया करता 23 धावसंख्येची गरज. थँक्यू डीजे. सध्या जे गाणं लावलंय तोच सीझन आलाय लग्नाचा. 2चे 4 करण्याचा दिवस आहे आमच्या टेनिस बॉल क्रिकेटर्सचा. जे ही यंदा कर्तव्य आहेत ते गुडघ्याला बाशिंग बांधून सध्या रेडी आहेत. त्यामध्ये एक आमचे पाटील नेटवर्कचे जतीन किनी जर आपण पाहिलं तर त्यांचं ही लग्न आहे. योगेश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. महत्वाचा गोलंदाज आहे. हे षटक खूप निर्णायक असेल कारण शेवटच्या षटकामध्ये जर मॅचला रंगतदार करायचंय तर मग या ओव्हरमध्ये इथे योगेश भालेकर हे नाव चर्चेमध्ये राहणं गरजेचं आहे. फैजान मंसुरी आणि योगेश भालेकर मधला संघर्ष. यावेळेस फटका फसला. बॉल हवेत. सेल्फ फॉलो करण्याची संधी आहे. योगेश भालेकर तिथे बॉलला जज करतोय आणि फैजान मंसुरी निलेश सांबरे मागच्या 7 बॉल पासन नॉन स्ट्राईक एंडला आहे. योगेश भालेकर हे नाव चर्चेत राहणं गरजेचं आहे. मी मगाशीच म्हटलं की त्याची गोलंदाजी जर या मॅच मध्ये चांगली झाली तर इथनं ही हा तोंडचा घास पळू शकतो. मात्र त्याच्या विपक्षामध्ये एक चांगला खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये धाडलाय. डावकुऱ्या हाताने बॅटिंग करण्याकरता सद्दाम, तो सध्या मैदानामध्ये आलाय.
सद्दाम आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल तो. येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये त्याला निर्णायक खेळ तो दाखवावा लागेल. निखिल पाटील यांच्याकडनं अगदी VIP डाईसवर मुख्य मंचावर सर्वांकरता कलिंगडाची व्यवस्था केली, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. इथे चेंडूला पाहिलंय, पंच इशारा करतात वाईटचा. वाईट बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते येते 51 या आकड्यावर. येणारे इथनं 11 बॉल 22 धावसंख्येची गरज. मॅच अगदी कट्टोकट आहे. इथनं काय घडेल या मॅच मध्ये. सद्दामनं यावेळेस बॉलला उडवलंय, समोर क्षेत्ररक्षक आहे आणि एक चांगला कॅच. सद्दाम महत्वाचा खेळाडू ठरू शकला असता किंवा जेव्हा त्यानं चांगली फलंदाजी केली असती. इथे ती चांगली फलंदाजी करणं त्याला शक्य झालं नाही आणि त्याचंच कारण मॅच आता थोडीशी फसत असताना येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 22 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज कॅप्टन कूल असं म्हटलं जातं टीम वालिवचा तानाजी धायगुडे, तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय. तानाजी धायगुडे हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. महत्वाचा रोल त्याला इथे अदा करावा लागेल. या मॅच मध्ये कशी बॅटिंग करेल तो. इथे अगदी त्याच्या कानाजवळनं शिटी वाजवत हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि तानाजीच्या कानात सांगून गेला जागते रहो. मॅच अजूनही संपलेली नाहीये. शॉकिंग. मागचे 9 बॉल निलेश सांबरे नॉनस्ट्राईक एंडलाय. 9 चेंडू तो नॉनस्ट्राईक एंडलाय. ज्यानं ही मॅच बनवली, ज्यानं या मॅच मध्ये धावा खोड्यानं ओढल्या, तो निलेश सांबरे 9 बॉल झाले नॉनस्ट्राईक एंडला उभा आहे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. इथे एक चांगला बॉल. मॅच आता कठीण होतीये. येणारे 8 चेंडू आणि 8 बॉल मध्ये विजयाकरता 8-22. 2 बॉल मध्ये षटकार आला नाही तर मॅच इथे आपल्या बाजूने खेचण्यामध्ये यश येईल निश्चित भावाळे संघाला. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. संधी आहे इथे कॅचची. क्षेत्ररक्षक कॅच करतोय. तानाजीला माघारी परतावं लागेल. आता मॅच अडचणीच्या क्षणामध्ये जरूर पोहोचली आहे. भावाळे संघ या मॅचवर आता कुरघोडी करतोय की काय अशी शंकेची पाल मनामध्ये जरूर चुकचुकतीये. संदीप सांबरे उशिराने मैदानामध्ये जातो. येणारे 7 बॉल विजयाकरता 22. संदीप सांबरे काय करेल. शेवटच्या बॉलवर निलेशचं स्पष्ट म्हणणं असेल सिंगल नाही. ब्लाइंड स्ट्रोक. बॅट ऑन बॉल मध्ये संपर्क नाही आहे. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा असं म्हणू शकतो. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 22. मात्र या मॅचला फिनिश करण्याची कुवत ती धमक ज्या खेळाडूमध्ये आहे तो निलेश सांबरे शेवटच्या षटकाकरता स्ट्रायकर एंड कडे असेल.
मागचे 12 बॉल निलेश सांबरे नॉनस्ट्राईक एंडला आहे. मागचे 12 बॉल ज्या निलेश सांबरेनं तुम्हाला मॅच मध्ये आणलं, ज्या निलेश सांबरेनं आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याची वैयक्तिक इनिंग 10 बॉल 33 ची खेळली आहे, त्याला तुम्ही 12 बॉल नॉनस्ट्राईक एंडला ठेवताय. म्हणजे इथे भावाळे संघ या मॅचवर निश्चित कुरघोडी करतोय. आई चामुंडाई या नावानं आज भावाळ्याचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आई चामुंडाईचा आशीर्वाद काय त्यांना लाभलाय हे निश्चित या मॅच मध्ये आपल्याला कळेल. कारण 12 बॉल इन्फॉर्म बॅटर नॉनस्ट्राईक एंडला राहणं हा करिश्मापेक्षा वेगळा काहीच नाहीये. शेवटचं षटक, 22 धावसंख्येची गरज. निलेश सांबरे काय या 22 धावा दाफलकावर जोडेल? काबिलियत तर खूप आहे, आतापर्यंत दाखवली आहे सुद्धा. पुन्हा एकदा एक नवी इनिंग इथलं त्याला पेशकश करण्याची गरज आहे. पहिला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. हे प्रेशर आहे, हे प्रेशर आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या फलंदाजाला 12 बॉल नॉनस्ट्राईक एंडला ठेवता, तदनंतर तो स्ट्राईकला जेव्हा जातो तेव्हा मग त्याच्याकडे पर्याय उरत नाही. मग इथे षटकारांशिवाय पर्याय नसतो आणि मग तिथे प्रेशर क्रिएट होतो आणि त्या प्रेशरमध्ये चुका होतात. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज. पुढचा बॉल, इथे फटका तर चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू प्रेक्षक बनेल. 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार. येणारे 4 बॉल 3 षटकारांची गरज. चार चेंडू आणि 18 धावा, 4 चेंडू आणि 3 षटकार. काय इथे निलेश सांबरे खेचेल का? वा, काय फटका! आजच्या दिवसातला सर्वात लांब. इथे 9व्याचा बोर्ड असताना तर 9 मिळाले असत्या. ISPL ची ही स्पर्धा असती ना तर इथे 9 मिळाले असते. अगदी तेवढा लांब फेकलं या बॉलला. षटकार. आता येणारे 3 बॉल 12 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 12 धावा. मॅच कुणीही जिंको, मात्र जर तुम्हाला हा निलेश सांबरे फलंदाजी करताना बघताना आवडत असेल तर एकदा टाळ्या बनतात त्याच्याकरता. ज्या पद्धतीने लढलाय, अप्रतिम, काबिल तारीफ, आउटस्टँडिंग. लढणं आमच्या रक्तात आहे. आम्ही शिवरायांच्या भूमीतले आहेत, त्यामुळे आम्हाला कसं लढावं हे शिकवायची गरज नाही. ते मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना लढाऊ वृत्ती खूप महत्वाची आहे आणि ती लढाऊ वृत्ती मैदानाच्या आतमध्ये आम्हाला आज अप्रतिमतेने पाहायला मिळाली. नाव आहे निलेश सांबरे. उलट उभं राहता येणार नाही, फलंदाजाकडे फेस करूनच उभं राहावं लागेल. हा, तुमचा फेस हा फलंदाजाकडेच असला पाहिजे. सेफ्टी गार्ड पाहिजे तो घ्या, मात्र तुम्हाला उलट उभा राहता येणार नाही. बॅट्समन कडेच फेस असावा लागतो. येणारे 3 बॉल 12 ची गरज. थोडासा वेळ गेलाय, मात्र इथे निलेश सांबरेची आज वेळ आहे का ते आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 2 बॉल 12, 3 बॉल 12, 3 चेंडू 12 धावसंख्येची गरज. निलेश सांबरे तो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. काय 3 चेंडू मध्ये 12 बनतील. पुढचा बॉल निलेश सांबरे करता. त्यावेळेस मात्र ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न. रन घेणार नाही, रन घेणार नाही.
येणारी 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. मी म्हणून म्हटलं की 12 बॉल हा खेळाडू नॉनस्ट्राईक एंडकडे तुम्ही ठेवला, तिथे तुम्ही मॅच खराब केली. तो जर बहरात आहे, त्याला जर चेंडू फुटबॉल सारखा मोठा दिसतोय, तर मग त्याला स्ट्रायकर एंडकडे आणण्याची गरज होती आणि त्यामुळेच ही मॅच एवढी हार्ड झाली. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. हा बॉल मॅच मधला सर्वात निर्णायक. दोन चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. आणि याबरोबर या मॅचवर शिकंजा कसलाय. ही मॅच आपल्या ताब्यामध्ये, आपल्या कब्जामध्ये जरूर घेतली आहे आणि ही मॅच आपल्या कब्जामध्ये घेतल्यानंतर या मॅचवर कुरघोडी जरूर केली आहे. येणाऱ्या बॉलवर जर इथनं चुकी झाली नाही तर मग ही मॅच आपल्या ताब्यामध्ये जरूर येईल. निलेश सांबरे याची तारीफ करेन. काही चुका टीम न केल्या, त्या टीमच्या चुकांमुळे हा पराभव, मात्र तो लढवय्या खेळाडूसारखा लढला आज. योगेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतं, त्याच्या विपक्षामध्ये निलेश सांबरे उभा आहे. योगेश आणि निलेश सांबरे या दोघांमधला हा खेळ इथे पाहण्याला एक जरूर ठरेल. वाह, काय फटका सजवला यार. आज आउटस्टँडिंग परफॉर्म त्याने केलाय. आज आउटस्टँडिंग तो खेळलाय. 49 रनची एक अप्रतिम इनिंग. एकदा निलेश सांबरे करता टाळ्या बनतात मित्रांनो. काय खेळला आज हा खेळाडू. अगदी या स्पर्धेला सुपर हिट केलं त्यानं. जबरदस्त खेळ, जबरदस्त खेळ, अगदी काबिले तारीफ. चेसिंग करताना एवढी स्ट्रॉंग आणि अप्रतिम इनिंग त्याला खेळली, ती लाजवाब होती. 12 बॉल नॉनस्ट्राईक एंडकडे उभं केलं तरीही मॅच 6 रननी त्यानं पराभव स्वीकारावा लागला. चला लगेच टॉसला या. टीम गणेशपुरी, 4 ओव्हरची मॅच आहे. गणेशपुरी आणि आई चामुंडाई भावाळे या दोन्ही टीम मध्ये ही मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल. आई चामुंडाई भावाळी आणि गणेशपुरी दोन्ही संघाचे कर्णधार लगेच जॉईंट व्हायचे.